आमदार अपात्रता निकालात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. मात्र उद्धव ठाकरेंच्या अडचणी काही थांबताना दिसत नाहीये. आता ठाकरेंचं मशाल हे चिन्हही त्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. मशाल चिन्हावर समता पक्षाने पुन्हा दावा ठोकलाय. निवडणूक आयोगाने नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. समता पक्षही आता चिन्हासाठी अर्ज करणार आहे. मशाल चिन्ह मिळवण्यासाठी सर्व अटी पूर्ण केल्याचा दावाही समता पक्षाने केलाय. तेव्हा आता मशाल चिन्ह ठाकरेंकडे राहणार की त्यांच्या हातातून निसटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर आमदार अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे. सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात दाद मागण्यासाठी ठाकरे गटामध्ये हालचालींना वेग आलाय. शिवसेना नेते अनिल परब तातडीने दिल्लीसाठी रवाना झालेत. तर अनिल परब दिल्लीतल्या वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा करतील. त्यानंतर मग आज किंवा उद्या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना शिंदेंचीच असा निकाल काल दिला. मात्र निकालाची प्रत अद्यापही ठाकरे गटाला मिळालेली नाही. आज दुपारपर्यंत ही प्रत मिळण्याची देखील शक्यता आहे.